वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवत इचलकरंजीतील प्रिशा पटेल हिनं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2026मध्ये देशातील सर्वात कमी वयाची ब्लॅक बेल्ट धारक म्हणून नोंद मिळवली आहे. तिच्या या यशामागं सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि कुटुंबाचं प्रोत्साहन महत्त्वाचं ठरलंय. प्रिशाचे वडील कश्यप पटेल यांनी स्वतः लहानपणी कराटेचे धडे घेतले होते. मात्र शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागल्यानं त्यांचं कराटेचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पुढं त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना कराटे प्रशिक्षणासाठी पाठवलं. मोठी मुलगी ध्रुवांशी हिचा सराव पाहून छोट्या प्रिशालाही कराटेची आवड निर्माण झाली आणि तिनंही क्लासला जाण्याचा हट्ट धरला. अतिशय कमी वयातच प्रिशानं कराटेच्या प्रशिक्षणात आपली चमक दाखवण्यास सुरुवात केली आहे. येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट आणि ब्ल्यू बेल्ट हे टप्पे तिनं सहज पार केले. त्यानंतर सिनियर गटातील पर्पल बेल्ट आणि ब्राऊन बेल्ट मिळवण्यासाठी तिनं विशेष सराव शिबिरात सहभाग घेतला. कठोर मेहनत आणि नियमित सरावाच्या जोरावर तिनं प्रत्येक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. मे 2025मध्ये झालेल्या ब्लॅक बेल्ट उच्च पदवी परीक्षेसाठी तिची निवड झाली. या परीक्षेसाठी प्रिशानं सलग 10 दिवस विशेष प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. लहान वय असूनही तिनं अत्यंत आत्मविश्वासानं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं परीक्षा दिली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं तिला ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी हा मान मिळवणारी ती देशातील सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2026मध्ये तिच्या या विक्रमाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. मेरा नाम प्रिशा कश्यप पटेल है. रवि किरण सर ने मेरे को ट्रेन किया है कराटे में. मैं इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में आई हूँ, इसलिए मैं खुश हूँ. इचलकरंजी ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीच्या सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका किरण चौगुले आणि ग्रँडमास्टर रवी किरण चौगुले यांचं तिला विशेष मार्गदर्शन लाभलंय. आज आपल्या इचलकरंजी ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीची प्रिशा कश्यप पटेल ही मुलगी 6 वर्षामध्येच ब्लॅक बेल्ट पदवी पटकावून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नावाची नोंद झाली. ही आमच्या दृष्टीनं खूप अभिमानाची बाब आहे. या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव, इचलकरंजीचं नाव आणि इचलकरंजी ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीचं नाव आज देशभरात गाजलं आहे. खरं वास्तविक मुलींची आजची असुरक्षिततेची जी आज वेळ आहे ती पाहता प्रत्येक मुलीनं स्वतःचं संरक्षण करायला शिकायला हवं. स्वतः जर मुली सबल झाल्या, सक्षम झाल्या तर पालकही निर्धास्त राहतील. ह्या छोट्या मुलींच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अन्य सर्व मुलींनी अशा क्षेत्रामध्ये यावं आणि आपलं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करायला शिकावं. गेली 35 वर्षे ही अकॅडमी सुरू आहे आणि अकॅडमी म्हणजे प्रिशाचे वडील जेव्हा ते लहान होते 1992 साली तेव्हा त्यांनी थोडं सराव केला, पण त्यांना पुढे ते कंटिन्यू करता आलं नाही. त्यामुळं त्यांचा सराव तुटला. पण त्यांच्या मुलींच्या माध्यमातून त्या मुलींनी कराटेचं ब्लॅक बेल्ट पटकावून या क्षेत्रात एक आपलं नाव कमावलेलं आहे. सध्या या मुली रॉयल इंग्लिश स्कूल या तांबे सरांच्या स्कूलमध्ये शिकत आहेत. तांबे सरांच्या त्या स्कूलमधील शिक्षकांचंही त्यांना प्रोत्साहन लाभतं, घरच्याचं प्रोत्साहन त्यांना लाभतं. त्यामुळे त्या मुली चांगल्या प्रकारे आज करत आहेत. यांच्याकडे पाहून अन्य मुलींनी या क्षेत्राकडे वळतील अशी आम्हाला आशा वाटते. आणि या संस्थेमध्ये आजपर्यंत जवळजवळ 200पर्यंत ब्लॅक बेल्ट झालेले आहेत. 5 वर्षाचा अथक सराव केल्यानंतर तो बेल्ट मिळतो आणि या मुलीनं जो विक्रम केलेला आहे तो कदापि मोडेल असं मला वाटत नाही. कारण पहिलं माझं 2002 साली 15 वर्षाचा ब्लॅक बेल्ट झाला, त्यानंतर 12 वर्षाचा, मग 11 वर्षांचे, 10 वर्षाचे 2 जण झाले, 9व्या वर्षात 1 जण ब्लॅक बेल्ट झाला आणि 8व्या वर्षी गेल्याच वर्षी दोघांनी ब्लॅक बेल्ट मिळवला. आणि या मुलगीनं आज 6व्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळवून संस्थेतलंही रेकॉर्ड मोडलेलं आहे आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवून एक भारतातली सर्वात लहान ब्लॅक बेल्ट म्हणून तिनं आपलं नाव कमावलेलं आहे. त्यामुळे या 200 ब्लॅक बेल्टनाही अभिमान वाटेल अशी या मुलीनं कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या प्रिशाचं खूप खूप अभिनंदन. तिच्या या यशामुळं इचलकरंजीचं नाव राष्ट्रीय पातळीवर झळकलंय. प्रिशा सध्या तिळवणी इथल्या रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता 1लीमध्ये शिक्षण घेतेय. शाळेच्या प्रिन्सिपल पद्मश्री पुरंत, व्हाईस प्रिन्सिपल सागर गिरी गोसावी आणि क्रीडा शिक्षक विनायक सुतार यांनी तिला सातत्यानं प्रोत्साहन दिलंय. अवघ्या 6 वर्षांच्या वयात राष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदवणाऱ्या प्रिशा पटेलचं सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशामुळं अनेक लहान मुलांना प्रेरणा मिळतीये.